मागील दिवसांमध्ये प्रियांनो एक गोष्ट मी वाचली होती आणि ती गोष्ट इंग्लिशमध्ये होती, परंतु मी मराठीमध्ये प्रयत्न केलेला आहे तो अर्थ चांगल्या रीतीने तुम्हाला समजून यावा. आणि गोष्ट अशी होती, मी तुम्हाला वाचूनच दाखवत आहे कारण त्यामध्ये काही वस्तू मला नावं घ्यायची आहेत म्हणून मी ते दाखवत आहे. गोष्टीचं शीर्षक होतं त्या ठिकाणी प्रियांनो, सैतान एक क्लिअरन्स विक्री ठेवतो. क्लिअरन्स विक्री माहिती आहे ना? क्लिअरन्स म्हणजे काय की त्याला ज्याला आपण सेल म्हणतो, दुकानदार क्लिअरन्स ठेवत असतात. सेल काढलेला आहे त्यांनी आणि त्यामध्ये प्रियांनो त्याने सगळ्यांना आव्हान दिलेलं आहे. तर काळासोबत जगण्याची गरज लक्षात घेऊन सैतानाने आपल्या प्रलोभनाचा मोठा भाग विकण्याचा निर्णय घेतला. त्याने वर्तमानपत्रात जाहिरात दिली आणि पुढचा संपूर्ण दिवस त्याने त्याच्या कार्यशाळेत ग्राहकांना भेटण्यात घालवला. विक्रीसाठी काही आश्चर्यकारक वस्तू होत्या. दगड ज्यावर सद्गुणी अडखळू शकतात असा दगड त्याने विक्रीला ठेवला. नंबर 2, आरसे जे स्वतःचे महत्त्व वाढवतात. नंबर 3, चष्मे जे इतर लोकांचे महत्त्व कमी करतात. नंबर 4, भिंतीवर टांगलेले काही इतर बक्षीस वस्तू होत्या. लोकांच्या पाठीत वार करण्यासाठी वक्र ब्लेड किंवा तलवारी त्या ठिकाणी असलेले आणि खंजीरसुद्धा त्याने त्या ठिकाणी ठेवले होते. 7, टेप रेकॉर्ड जे फक्त गप्पा टप्पा आणि खोटे रेकॉर्ड करण्यासाठी त्याने विक्रीला ठेवले होते. अशा सर्व विक्रीसाठी त्याने ह्या वस्तू ठेवल्या आणि आलेल्या ग्राहकांसाठी त्याने सांगितलं, किमतीची काळजी करू नका. कोणत्याही संभाव्य वस्तूंना ग्राहकांना त्या मुबलक प्रमाणात मिळतील. आज घेऊन जा आणि जमेल तेव्हा पैसे मला तुम्ही देऊ शकता. एका अभक्ताला 2 जास्त वापरलेली साधने दिसली जी एका कोपऱ्यात टाकून ठेवलेली होती. ते काही विशेष दिसत नव्हते, परंतु ते खूप महाग असे होते. उत्सुकतेने या उघड विसंगतीचे कारण विचारले. ते दोघेही खूप थकलेले होते कारण तेच सैतान म्हणाला, तेच मी सर्वदा जास्त वापरत असतो. ते जास्त लक्षवेधी असावेत असे मला वाटत नाही, कारण तेव्हा लोकांना त्यांच्यापासून स्वतःचे रक्षण कसे करायचे ते कळेल. पण ते दोन्ही विचारणयोग्य आहेत. एक आहे शंका आणि दुसरे आहे कनिष्ठतेची भावना. जेव्हा इतर सर्व प्रलोभने अपयशी होतात तेव्हा ते 2 नेहमी माझ्यासाठी कार्य करतात असं सैतान म्हणाला. कोण होते ते? शंका आणि कनिष्ठतेची भावना. 2 गोष्टी होत्या. बाकी सगळ्या गोष्टी निकामी झाल्या, पण तो म्हणतो मी ह्या गोष्टी मात्र सारख्या वापरत राहतो. सो सैतानाने ही फार मला वाटतं 1 महिन्यापूर्वी मी गोष्ट वाचली आणि माझ्यासाठी मी ती रेकॉर्ड करून ठेवली होती. पण आज देखील अशाच रीतीचं शंका घेऊन किंवा वेगवेगळ्या रीतीने प्रियांनो सैतान आपल्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न करत असतो. कसंही करून विश्वासणाऱ्यांना त्याने टार्गेट केलेलं आहे आणि विश्वासणारे जे आहेत ते जर सैतानाच्या कुठल्या प्रलोभनाला जर बळी पडले तर प्रियांनो त्याला सगळ्यात मोठा आनंद होत असतो. पण तशा प्रकारचा आनंद प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला देत नाही आहे, कारण सैतानाचा जो आनंद आहे तो क्षणभंगूर असतो. त्याने ख्रिस्ती लोकांना टार्गेट जरी केलं आणि वेगवेगळ्या रीतीने
त्यांना प्रियानो निराश करण्याचा प्रयत्न केला, तरी काहीच दिवसांमध्ये तो व्यक्ती प्रभूला त्या ठिकाणी तो ओळखू शकतो आणि सैतानाचा परत एकदा त्या ठिकाणी त्याच्या पदरी निराशा येऊ शकते. तर अशा प्रकारचा आनंद सैतानाचा क्षणभंगूर असतो, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचा जो आनंद आहे किंवा पवित्र शास्त्रामधला जो आनंद आहे, तो आनंद मात्र प्रियानो कायमस्वरूपी देण्यासाठी प्रभूने दिलेला आहे. तो सगळ्यांना एकसारखाच आनंद त्या ठिकाणी तो द्यायला तयार आहे. त्याने कुठल्याही रीतीचं प्रलोभन त्या ठिकाणी लोकांसमोर ठेवलेलं नाही, परंतु एकच अट आहे, हा आनंद जर आपल्याला मिळवायचा आहे तर आपल्या जीवनामध्ये जो देणारा आहे तो आपल्या अंतःकरणामध्ये असणं गरजेचं आहे. आणि म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त हा जर आपल्या जीवनात आहे तर बाकी सगळ्या गोष्टी आपल्याकडं असोत किंवा नसोत, आनंद मात्र तो कायम राहणार आहे. आणि म्हणून कधीकधी असा एक प्रश्न नेहमी विचारला जातो की काय तुम्ही आज आनंदी आहात का? तर आज मी तुम्हाला सुद्धा विचारेल, तुम्ही आनंदी आहात का? आज किती जण आनंदी आहात? देवाची स्तुती असो. पण माझा दुसरा प्रश्न आहे, कशासाठी आनंदी आहात? आज आनंदी आहात, चांगली गोष्ट आहे, पण कशामुळे आनंदी आहात तुम्ही? भक्ती मंदिरात घेऊन आला. अजून कुणाला कशाचा आनंद आहे? आज बिझनेस होणार आहे काही लोकांचा म्हणून आनंदी आहे. येस, मंदिरामध्ये आणलं तो एक आनंद आहे. अजून कोणाला काय आनंद आहे? वेगवेगळ्या रीतीचा आनंद. कुणाला बोनस मिळाला, कुणाला सुट्टी मिळाली म्हणून आनंद आहे, कुणाला नातेवाईक भेटले म्हणून आनंद आहे. आनंद कशासाठी आहे हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे प्रियानो. कारण बरेच लोक जे आहेत ते आनंदी होतात, परंतु आनंद कशाचा आहे याच्यावरून ठरतं की तो आनंद किती काळासाठी त्या ठिकाणी आपल्याबरोबर राहणार आहे. सगळ्यात चांगला आनंद किंवा महत्त्वाचं जर कारण काही असेल आनंदाचं, जसं आता तुमच्यापैकी एक बऱ्याच जणांनी सांगितलं की आज देवबापाने आपल्याला भक्ती मंदिरामध्ये तो घेऊन आला म्हणून एक आनंद आहे. पण सगळ्यात मोठा आनंद काय असेल जीवनामध्ये? त्याच्या जन्माचं तर आहेच, परंतु आपल्या पापांसाठी तो मेला, हा सगळ्यात मोठा आनंद व्हायला पाहिजे. कारण त्याचं मरण जे आहे, आज जन्म आपण प्रियानो साजरा करण्याच्या मागं लागलेलो आहोत, तो तर आहेच, परंतु अर्धवट गोलाकार प्रियानो तो झालेला आहे. पूर्ण गोल करायचा असेल तर हा आनंद फक्त जन्मापासूनच जर आपण म्हटलं जन्माचा आनंद हाफ सर्कल, पण पूर्ण सर्कल जर करायचा असेल तर त्याचा मृत्यू झाला आणि आपल्या पापांसाठी तो वधस्तंभावरती मेला, हा आनंद अजून पुढे नेईल. पण अजूनही तो पूर्ण झालेला नाही. पूर्ण कधी होईल माहिती आहे का? जन्म, मृत्यू आणि पुनरुत्थान. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म महत्त्वाचा आहे, सुरुवात त्यांनी केलेली आहे, मानवाचं रूप धारण करून आलेला आहे, पण मृत्यूसुद्धा झालेला आहे आणि मृत्यूनंतर त्याचं पुनरुत्थान झालेलं आहे. तेव्हाच हा सर्कल जो आहे प्रियानो पूर्ण होईल. कसला? आनंदाचा. आनंदाचा पूर्ण सर्कल पूर्ण होईल त्याच वेळेला की जेव्हा या तीन गोष्टी आपल्या जीवनामध्ये असतील. तो आनंद जन्माचा असू द्या, तो आनंद त्याच्या मृत्यूचा पण असू द्या, आणि तो आनंद प्रियानो त्याच्या पुनरुत्थानाचा सुद्धा असू द्या. बऱ्याच वेळेला प्रियानो आपण आनंद त्याच्या जन्माचा धरतो पण मृत्यूचा धरत नाही. त्याचा पुनरुत्थानाचा आनंद धरतो पण मृत्यूचा सुद्धा आनंद प्रियानो धरणं फार गरजेचं. आणि म्हणून जन्म आणि मृत्यू हा आपल्या सगळ्यांसाठीच आहे. खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताला सुद्धा प्रियानो जन्म घ्यावा लागलेला आहे मानवाचा, आणि मानवाचा जन्म घेतल्यानंतर त्याला मृत्यूला सुद्धा सामोरं जावं लागलेलं आहे. तर तुम्हाला आणि मला सुद्धा सामोरं जावं लागणार आहे. कोणी या भूतलावरती कायमस्वरूपी जगण्यासाठी आलेलं नाही. हां, एकच आहे, दरवेळेला मी सांगतो,
जर प्रभू येशू ख्रिस्त आत्ताच आला तर तो मृत्यूसुद्धा स्किप होणार आहे. तो मृत्यू आपल्याला बिलकुल अनुभवता मिळणार नाही जर प्रभू आला तर. पण प्रभूचं येणं जर लांबलं प्रियानो तर मृत्यू हा सगळ्यांनाच आहे. पण ह्या जन्म आणि मृत्यूच्या मध्ये, या दोन प्रियानो बिंदूंच्या मध्ये आनंद हा फार महत्त्वाचा आहे. आणि तो आनंद प्रियानो ख्रिस्तावर अवलंबून आहे. आपल्या अंतःकरणामध्ये आपण त्याला किती जागा दिलेली आहे. आपल्या जीवनामध्ये जन्म आणि मृत्यू या काळामध्ये ख्रिस्ताला आपण जागा किती दिलेली आहे, त्यावरती प्रियानो जीवनामधला आनंद हा विसंबून आहे. डिपेंड्स हाऊ मच लाईफ यू हॅव गिवन टू द लॉर्ड. देवाला किती दिलेला आहे. बराचसा भाग प्रियानो आपल्या जीवनात जर स्वतःसाठी तुम्ही वापरला आहे किंवा इतरांसाठी प्रियानो तुम्ही जगला आहात तर तुमच्या जीवनातला आनंद फार कमी झालेला आहे. पण ज्यावेळेला तो ख्रिस्तासाठी पूर्ण दिलेला आहे किंवा त्यापैकी प्रियानो काही अंशी प्रियानो कदाचित जगाला दिला असेल, पण बहुतांशी जर देवासाठी तुम्ही जगला आहात तर तो आनंद प्रियानो कुठल्याही रीतीने तुमच्यापासून घेतला जाणार नाही आहे. आणि म्हणून जसं प्रियानो आपण या ठिकाणी आनंदाच्या क्षणाबद्दल बोलत आहोत. आज जसं सण आनंदाचा आपण म्हणत आहोत. मागच्या आठवड्यात कोणता होता सण? शांतीचा. आणि त्याच्या मागच्या आठवड्यात आशेचा, है ना. सण आशेचा पहिला होता, सण शांतीचा मागच्या वेळेला होता. रेव्हरंड कनगरे आपल्यामध्ये आले होते, त्यांनी आपल्याला सांगितलं. आज आपण बघत आहोत सण आनंदाचा आहे. आनंदाचा आहे प्रियानो तो. आणि सगळ्यात पहिला आनंद प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल जो आपण शास्त्रभाग काढून वाचला होता त्यापैकी प्रियानो 2 वचनं आपण वाचूया. लूक शुभवर्तमान 2रा अध्याय आणि त्याचं 10वं वचन प्रियानो मी वाचत आहे. लूक शुभवर्तमान 2रा अध्याय आणि 10वं वचन. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिऊ नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे. आत्तापर्यंत त्यांच्या जीवनामध्ये निराशा होती, ते हताश झालेले आहेत. त्यांच्या जीवनामध्ये वेगवेगळे त्रास, अडचणी, दबाव, गरिबी किंवा प्रियानो वेगवेगळ्या रीतीने त्यांच्यावरती राजकीय गोष्टी म्हणा, सर्व निराशा गोष्टी चाललेल्या आहेत. आजची परिस्थितीसुद्धा वेगळी नाही आहे. भारत देशामध्ये आपण राहतो प्रियानो, भयंकर अशी परिस्थिती आहे. वातावरण वेगळं आहे. परत एकदा प्रियानो कोरोनाची धास्ती नवीन वर्षात लोकांना लागलेली आहे. 24मध्ये होतं का काय बाबा. सायंटिस्ट लोक, त्यांना खबरदारी त्यांनी घेतलेली आहे. ते म्हणतात सगळ्या जगाला परत एकदा सांगायला सुरुवात करा, काळजी घ्या म्हणून. निराशेची गोष्ट आहे. काही लोकांना राजकीय प्रियानो हालचालींमध्ये आवड आहे आणि ते म्हणतात की जे निकाल आत्ता 5 राज्यांचे लागलेत निराशाजनक वाटत आहेत काही लोकांना. काही लोकांना आनंद वाटत आहे. काही ख्रिस्ती लोकांना सुद्धा आनंद वाटत आहे. कारण मोदीसारखा माणूस परत एकदा ह्या भारत देशावर यावा आणि त्याने ख्रिस्ती लोकांचा छळ करावा आणि ख्रिस्ती लोकांना जागृत करावं, म्हणून काही लोकांना असं वाटत आहे की तो एक आनंदाची गोष्ट आहे. बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे प्रियानो. काही लोकांना प्रियानो त्यांच्या कामाच्या ठिकाणी निराशा आलेली आहे. सर्व काही गोष्टी आपल्या अवतीभोवतीच्या घडत आहेत. महागाईच्या गोष्टी आहेत, त्यासुद्धा निराशाजनक झालेल्या आहेत. कशामध्ये आनंद शोधावा हे त्यांना सापडत नाही. परंतु प्रियानो, आपल्यापेक्षाही भयंकर परिस्थिती या बिचारा मेंढपाळांची होती. आता ते मेंढपाळ, त्यांना प्रियानो आपल्याला माहिती आहे की ते उघड्यावरती राहत असतात. जरी त्यांच्याकडे ते तंबूमध्ये राहत असले किंवा राहट्या त्यांनी त्या ठिकाणी बांधलेल्या असल्या, पण आपल्यासारखे पक्के घरांमध्ये ते नक्कीच राहत नव्हते. थंडी गारठ्याच्या दिवसांमध्ये सोय काही नव्हती प्रियानो. आपण जेवढ्या आधुनिक काळामध्ये जगत आहोत, परंतु त्यांच्याकडे तर खूप काही, जी गोष्ट आपण म्हणत आहोत 2023 वर्षापूर्वी काय असेल परिस्थिती,
50 वर्षापूर्वी भारत देश कसा होता, 50 वर्षापूर्वी अहमदनगर कसं होतं शहर, याचा जरी विचार केला प्रियानो, तरी त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की खूपच प्रगती काही त्या ठिकाणी झालेली नव्हती. आपण 2023 वर्षापूर्वीच्या गोष्टी ऐकत आहोत आणि त्या मेंढपाळांना त्या ठिकाणी प्रियानो देवदूत येऊन सांगत आहे, काय म्हणाला त्यांना, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकच होणार आहे. तुम्हालाच नाही, तुम्हाला तर होणारच आहे, परंतु इतर सर्व लोकांना देखील तो आनंद होणार आहे. तो म्हणत आहे त्याची वार्ता मी तुम्हाला सांगतो. आणि मग 11 वचनामध्ये काय म्हटलंय, ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात कोण आलेला आहे, तारणारा जन्माला आहे. तो जन्माला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. तो कुठला दुसरा मोठा माणूस नाही आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचा तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तारणारा म्हणून या जगात आलेला आहे. प्रियानो, आपल्या जीवनामध्ये तारणारा म्हणून जर तो आहे तर आपल्याला तो मोठा आनंद होणं फार गरजेचं आहे. प्रियानो, तो तारणारा आहे तर तो आनंद आपण इतरांना देखील प्रियानो दाखवायला पाहिजे. तो आमचं तारण करतो आणि आम्हाला त्या ठिकाणी तो आशीर्वाद देतो. असं जर म्हटलं तर प्रियानो तो स्वार्थीपणा होऊ शकतो. तो इतरांना सुद्धा तारणारा म्हणून प्रियानो जन्मलेला आहे हे सांगणं आणि त्याची ओळख करून देणं. कारण त्या ठिकाणी प्रियानो पुढे जाऊन आपण काय म्हणतो ते 12 वचनामध्ये म्हटलेलं आहे, आणि तुम्हास खूण ही आहे की बाळंत्यात गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बाळक तुम्हास आढळेल. तारणारा जन्मलेला आहे आणि तो तुमच्यासाठी आहे. पण मग खूण कशाला दिली त्याने, काय गरज आहे की त्यांना देवदूत सांगत आहे की तुमच्यासाठी ती खूण आहे. जन्माला आहे ठीक आहे बाबा, आम्हाला त्याचं काय घेणं देणं, पण खूण दिलेली आहे. तिथं स्पष्ट म्हटलेलं आहे की तुम्हास खूण ही आहे, ही की बाळंत्यात गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले. म्हणजे काय, तुम्ही जाऊन बघा, तुम्हाला त्या ठिकाणी आमंत्रण दिलेलं आहे, तुम्हाला आनंद झालेला आहे, तर तुम्ही जाऊन पाहायला पाहिजे. आणि त्यांनी तो पाहून मगच त्या ठिकाणी त्यांना समजेल की होय खरंच तो आनंद आता आम्हाला मिळालेला आहे, कारण आम्ही प्रत्यक्ष तो पाहिलेला आहे. आज नाताळाचा सण आपण म्हणत आहोत. दरवर्षी प्रियानो सगळ्यांना सांगतो की नाताळ आला, नाताळ आला. पण काय त्यांना खूण म्हणून प्रियानो तुम्ही दाखवली का काय, की त्यांना सुद्धा तो आनंद मिळाला पाहिजे. जे बाकीचे लोक करतात कदाचित आपण तसंच करत असतो नाही का, कारण त्यांचं ताट आपल्याकडं आलेलं असतं दिवाळीला आणि ते ताटच परत आपण देत असतो. आणि हा आमचा नाताळ आहे, तुम्हासाठी ताट पाठवण्यात आलेलं आहे. असं कुठं म्हटलं का देवदूत, तुमच्यासाठी ही खूण आहे की तुमच्या घरी फराळ झालेला आहे आणि तो इतरांना तुम्ही नेऊन द्या म्हणून? नाही, त्याने खूण दिलेली आहे, बाळंतात गुंडाळलेली. आज प्रभू येशू ख्रिस्त गव्हाणीमध्ये दाखवण्याची गरज नाही आहे. आपण बऱ्याच वर्षापासून प्रियानो ती प्रथा आता बंद केलेली आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्त येऊन त्याला 2023 वर्ष झालेली आहेत. तो अजूनही बाळंत्यात गुंडाळलेला सापडणार नाही, परंतु आता त्याचं दुसरं आगमन जे आहे ते होणार आहे. अजूनही प्रियानो कितीतरी लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताचं पहिलं आगमनसुद्धा माहीत नाही, आणि म्हणून काही लोक म्हणतात की नाही, ते आधी त्यांना दाखवणं गरजेचं आहे. अरे हो, ते त्यांना दाखवण्याची गरज नाही आहे, त्यांना सांगण्याची गरज आहे. पण दाखवण्याची गरज आहे की तुम्ही आता आकाशामध्ये बघा, तुम्ही आपल्या अवतीभोवती बघा. पवित्र शास्त्रामध्ये तो आनंद पण तुम्हाला मिळेल की प्रभू लवकरच येणार आहे म्हणून. हे आपण प्रियानो लोकांना दाखवणं गरजेचं आहे. त्यावेळेला म्हणून आपण प्रियानो की खरंच नाताळ आम्ही साजरा करत आहोत. त्यांच्यासाठी प्रियानो मेंढपाळांसाठी तो नाताळ तसं होता, आणि म्हणून देवदूतांनी त्यांना प्रियानो त्या ठिकाणी खूण दिलेली आहे की बाळंत्यात गुंडाळलेला व गव्हाणीत ठेवलेलं एक बाळ तुम्हाला आढळेल.
आता तो बाळ आढळणार नाही, ती गव्हाणी सापडणार नाही, ते बाळंतण त्या ठिकाणी सापडणार नाही. परंतु प्रियांनो, आता ती खूण जी आहे ती अवतीभोवती प्रियांनो आपल्याला दिसत आहे, की जी पवित्र शास्त्रात सांगितली आहे, खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताने दाखवलेले आहे, की ज्या वेळेला माझं दुसरं आगमन होणार आहे त्यावेळेला कोणकोणत्या गोष्टी घडतील. भूमिकंप होतील, वेगवेगळे आजार त्या ठिकाणी निघतील, लोक घरं बांधतील, पिण्याचं पाणी संपेल, दुष्काळ पडेल, महामारी येतील, आकाशामध्ये देखील तुम्हाला त्या ठिकाणी अद्भुत गोष्ट दिसतील. ही सगळी चिन्ह, ही खूण तुम्ही बघितलं तर लोकांना दिसणार आहे. आता तो बाळ दिसणार नाही, तो मोठा व्यक्ती म्हणून प्रियांनो, एक राजा म्हणून प्रियांनो आता येणार आहे. त्यावेळेला परत एकदा तो आलाच होता राजा म्हणून, पण आता प्रत्यक्ष लोक त्याला पाहतील अशा रीतीने प्रियांनो तो येणार आहे. ही सगळ्यात मोठी खूण आज आपल्याला दाखवणं गरजेचं आहे. आणि ती खूण पाहिल्यानंतर लोकांना भीती नाही, परंतु आनंद दाखवायला पाहिजे की तुम्ही देखील विश्वास ठेवा आणि तो जो तारणारा येणार आहे तो तुम्हाला सुद्धा घेऊन जाऊ शकतो. ही सगळ्यात मोठी खूण आहे प्रिया. आज आपण अजूनही प्रियांनो मंडळी या नात्याने फक्त ख्रिसमस म्हटलं की गव्हाणी यायलाच पाहिजे, बाळ दाखवलंच पाहिजे, त्या गोष्टी संपल्या प्रियांनो. होय, आपल्या काही नवीन पिढ्यांना ते दाखवणं गरजेचं आहे, ते सांगणं गरजेचं आहे, पण नवीन पिढीला देखील प्रियांनो हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे की तो आता बाळ नाही राहिलेला, तो मोठा ख्रिस्त झालेला आहे. तो तारणारा म्हणून आता जगाचं त्या ठिकाणी खरंच तारण आत्ता करत आहे. आणि ज्यांचं तारण झालेलं आहे आता तो प्रियांनो दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे असं नाही, परंतु आता संपूर्ण पृथ्वीवरचा तो राजा आहे. आता दाविदाच्या गावापुरता राहिलेला नाही, तो इस्रायलपुरता राहिलेला नाही, संपूर्ण प्रियांनो पृथ्वीवरती जेवढी राष्ट्र आहेत त्यांच्यासाठी तो राजा म्हणून येणार आहे. तो आनंद प्रियांनो आपल्याला व्हायला पाहिजे. आपल्या घरी एखादा पाहुणा येतो प्रियांनो, तर आपण तयारी करत असतो. आणि ती तयारी कशी करतो आपण? निराशाजनक करतो का? कोणतरी पाहुणा येणार आहे, हां, मग तो एखादा नातेवाईक असू शकतो किंवा एखादं नवीन बाळसुद्धा असू शकतं, आहे का नाही? एखादं बाळ जर घरी येणार आहे, आनंद होत असतो नाही का? आणि मग घरातले सगळेच लोक तयारीला लागत असतात. ती माताच फक्त तयारी करत नाही, त्या होणाऱ्या बाळाचं बापच तयारी करत नाही, आजी आजोबाच करत नाहीत, घरातले बाकीचे करतात सर्व. अरे बाळ येणार आहे आपल्या घरामध्ये, मग ती जी तयारी असते ती काही निराशाजनक असते का? नाही. एखादा पाहुणा घरी येणार आहे तर जेवणाची तयारी आपण करत असतो. वेगवेगळ्या रीतीने प्रियांनो जर लग्न त्या ठिकाणी आहे तर ती सुद्धा तयारी जी आहे आनंदाने आपण करत असतो. तो जो आनंद प्रियांनो त्या गोष्टींमध्ये आपल्याला जसा सापडतो किंवा आपण प्रियांनो आनंदी होत असतो, तसा आनंद प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाबद्दल आपल्याला होतोय का प्रियांनो? आणि ती तयारी आपण करत आहोत का? अरे तो लवकरच येणार आहे, अरे तो तसा आता आपल्याला भेटणार आहे म्हणून आपण उत्साहाने प्रियांनो त्याला भेटण्यासाठी तयारी करत आहोत का? तो कधी येऊ शकतो प्रिया, तो कधी येऊ शकतो. 5 शहाण्या आणि 5 मूर्ख कुमारी, त्यापैकी प्रियांनो आनंद कोणाला झाला होता? ज्यांच्याकडे तेल नाही. बरं झालं, जाऊ दे, तेल नाही, कुठे घेऊन जायचं त्याला, निवांत झोपू आपण. त्यांना निराश, त्यांच्या दिव्यामध्ये तेल नाही, त्यांना समजलं पण उशिरा समजलं त्यांना. पण ज्यांच्याकडं तेल होतं ते मात्र आनंदी होते. चला बरं झालं बाबा, आपल्याकडं आहे आणि आपण आता त्याचं स्वागत करू शकतो, आपण त्याला घेऊन जाऊ शकतो, त्याला मार्ग दाखवू शकतो. तो आनंद प्रियांनो त्यांची दिव्यामध्ये असलेले जे तेल आहे ते तेल प्रियांनो त्यांना दाखवत होतं की होय, तो कधी पण येऊ दे, आम्ही तयार आहोत, कारण आमच्या दिव्यामध्ये तेल आहे. आज त्या दिव्यामधलं तेल म्हणजे काय म्हणून मी सांगू शकत नाही प्रियांनो, किंवा सांगणार नाही तुम्हाला.
काही लोक म्हणतात हो देवाचा पवित्र आत्मा, ते तेल म्हणजे देवाच्या पवित्र आत्म्याचं प्रतीक. मी ते म्हणत नाही, पण मला महत्त्वाचा आज प्रियानो महत्त्वाचा मुद्दा आहे की त्यांच्या जीवनामध्ये खरंच आनंद होता, कारण त्यांच्या दिव्यामध्ये तेल होतं. आणि मग तेल ते पवित्र आत्मा असू द्या, ते तेल म्हणजे त्यांची तयारी असू द्या, ते तेल म्हणजे तो आनंद पण असू द्या, तो कधीही येऊ द्या. त्या शहाण्या ज्या कुमारी होत्या त्यांच्यासाठी घड्याळ नव्हतं प्रियांनो. आज मोबाईल आहेत, घड्याळ आहे. कुठपर्यंत आलं रे? अच्छा, ते पलीकडच्या गावात आहे का? असं करून ते विचारत नव्हते, SMS पाठवत नव्हते, व्हॉट्सॲप नव्हतं, फेसबुक नव्हतं की त्याचं शूटिंग चाललो आणि ते बघत होते 5 शहाण्या कुमारी. त्यांच्यासाठी काही नव्हतं, परंतु त्यांना सज्ज राहायचं होतं की होय तो कधी येऊ शकतो आणि आम्हाला त्याच्या स्वागत करून त्याच्याबरोबर जायचं आहे, त्याला सामोरं जायचं आहे. तो आनंद प्रियांनो आणि ती तयारी आज विश्वासणाऱ्या मंडळांमध्ये आहे का प्रियांनो? तो आनंद बहुगुणित आहे का? तो खरंच आपल्याला प्रियांनो खरंच आनंदी करत आहे का? आपल्या जीवनामध्ये प्रियांनो तो कधीही आला तरी हरकत नाही. आपण म्हणतो का अरे त्या प्रभूला कधी पण येऊ द्या, आम्ही त्याला भेटायला तयार आहोत. आपल्या जीवनामध्ये प्रियांनो तो आनंद बहुगुणित करणं गरजेचं आहे. त्याला भेटण्याची उत्सुकता असणं प्रियांनो फार गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला प्रियांनो आपण म्हणतो की होय प्रभूला सामोरं जाण्यासाठी आम्ही तयार आहोत, परंतु आपल्या हालचाली, आपलं संपूर्ण दिवसभराचं कार्य की आपल्या योजना आपण अशा काही राखत असतो की ते म्हणतो की नाही इथं अजून आपल्याला चांगलं 100 वर्ष जगायचं. 100 वर्षानंतर प्रभू कधी आला तरी हरकत नाही, माझं 100 वर्ष पूर्ण व्हायला पाहिजे. अशाच तयारीमध्ये आपण प्रियांनो सगळ्यांना पाहत असतो. पण आपली तयारी फक्त बौद्धिक झालेली आहे प्रियांनो. हो प्रभू येणार आहे, पण आत्मिक तयारी अजून झालेली नाही आहे. ती आत्मिक तयारी प्रियांनो म्हणजे संपूर्ण रीतीने आपल्या जीवनाला प्रभूच्या हातामध्ये समर्पित करून दर दिवशी प्रभू तू कधी येणार आहेस हे आपण खरंच विचारतो का? मी तुझी वाट बघणार आहे, मी बघत आहे. प्रभू आल्यानंतर त्या चोराला जसं तू म्हटलास खचित तू आज माझ्याबरोबर सुख लोकात असशील, तर त्या चोराचा आनंद झाला असेल का निराशा झाली असेल? जरी तो मृत्यूसमोर प्रियांनो उभा आहे, मृत्यूच्या दारामध्ये त्या ठिकाणी आहे, पण त्याच्यामध्ये प्रियांनो काय झालं असेल? त्याच्या अंतःकरणात आनंद झाला असेल का निराश? आनंद झाला असेल. अरे जरी मी मरत आहे, परंतु या प्रभूने मला आश्वासन दिलेलं आहे की खचित आज सायंकाळी, संध्याकाळी, दुपारी नाही, त्याने आज सांगितलं ताबडतोब, आज तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील. सगळ्यात अल्टिमेट गोल, आपल्या जीवनाचं सगळ्यात महत्त्वाचं ध्येय प्रियांनो ते असायला पाहिजे की मला त्या ठिकाणी जिथं प्रभू आहे तिथं मला जाणं गरजेचं आहे. मला तिथलं वास्तव्य मिळायला पाहिजे. आज माणसं घरं बांधतात, चांगली गोष्ट आहे, उत्सुकता असते, या घरातून आता नवीन घरामध्ये आपण जाणार आहोत. स्वतःचं बांधलेलं घर असेल तर उत्सुकता असतेच, परंतु कधी कधी प्रियांनो एखाद्या घरातून दुसऱ्या भाड्याच्या जरी घरामध्ये जायचं असलं तरी त्या लोकांना एक आनंद असतो, चला आता नवीन घरात चाललो आहे आपण. अरे पण ह्या सगळ्या जगातून आपल्याला बाहेर जायचं आहे, अगदी प्रियांनो परदेशामध्ये नाही, परंतु या पृथ्वीच्याही बाहेर स्वर्गामध्ये की जिथं प्रभू आहे आणि जिथं परमेश्वराचं सान्निध्य आणि तिथं आपले सगळेजण प्रियजन एकत्र आहेत, तिथं आपल्याला पोहोचायचं आहे. तर तो आनंद प्रियांनो कुठल्याही फॉरेन ट्रिपमध्ये सुद्धा येणार नाही आहे, यायला नको. एवढा मोठा आनंद प्रियांनो त्या स्वर्गामध्ये जाण्यासाठी आपण तयार असायला पाहिजे. मंडळी या नात्याने प्रियांनो सुरुवातीच्या काळामध्ये अशाच रीतीने आनंदामध्ये ती मंडळी जगत होती. आणि म्हणून आपण ज्या ज्या वेळेला प्रियांनो तो शास्त्रभाग वाचतो, प्रेषितांचे कृत्य काढा प्रियांनो,
त्याचा दुसरा अध्याय. पासून कोणी वाचेल? 43 पासून 47 पर्यंत. ओके, कसला हर्ष होता प्रियांनो? प्रारंभी मंडळी, सुरुवातीची मंडळी यांना आनंद पण होता. पण कसला आनंद होता प्रियांनो? कोणत्या वचनामध्ये आनंद सापडतोय? आनंद शब्द आलाच नाही, असं आहे का? कुठल्या वचनात आला आनंद? 46 वचनामध्ये. अगदी बरोबर. काय म्हटले तिथं? ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत आणि घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने जेवित होते. सुरुवातीची प्रारंभीची मंडळी फॉरेन ट्रिपला जायचंय, कुठं? प्रभूबरोबर जायचंय. आणि आपल्याबरोबर जे इतर सहप्रवासी आहेत त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी एक आनंद. आपण सहलीला निघालो त्यावेळेला सुद्धा कसा आनंद असतो प्रियानो. रविवारच्या दिवशी एकत्र भेटतोच आपण, तो आनंद आहे. पण ज्यावेळेला आपण मुक्ती मिशनला गेलो होतो सहल काढून, बसमध्ये ज्यावेळेला एक आनंद होता, आपण सगळे एकत्र चाललेलो आहोत. मग जो तो जे काही त्यांनी त्या ठिकाणी आणलेलं असतं ते एकमेकांना काय करतात, ते शेअर करतात, नाही का? मग खाणं पिणं असू द्या, मग गप्पा गोष्टी असतात आणि मग तो प्रवास लांबचा एक असतो. आणि त्यासाठी प्रियानो जी आधी तयारी असते ती तयारी प्रियानो करत 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 प्रवास करत प्रियानो आपण ज्यावेळेला त्या डेस्टिनेशन, त्या जागेवरती पोचतो, ते पाहिल्यानंतर प्रियानो ज्याच्याबद्दल फक्त आपण ऐकलं होतं पूर्वी की मुक्ती मिशन कशासाठी आहे, कोण त्या ठिकाणी आहे, परंतु ते पाहण्यासाठी ज्यावेळेला प्रियानो उत्सुकता वाटते आणि प्रवास सुरू करतो आपण. पण ज्यावेळेला त्या ठिकाणी प्रियानो आपण पोहोचलो सगळेजण आणि पाहिलं ते सगळं, तो आनंद जो फक्त ऐकून होतो आपण त्याच्यापेक्षाही जास्त आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं. आणि आपण खरंच देवाची स्तुती केली त्या ठिकाणी. आज अगदी अशाच प्रकारे प्रियानो आपण एक प्रवासामध्ये आहोत आणि पेत्र म्हणतो आपण परदेशी आणि प्रवासी आहोत. आपण सगळीच प्रवासामध्ये निघालेलो आहोत. इथं सुद्धा प्रियानो शेअरिंग करत राहणं गरजेचं आहे. प्रारंभी मंडळीला प्रियानो ते माहीत होतं की लवकरच आपण आपल्या त्या डेस्टिनेशनवरती, त्या जागेवरती पोहोचणार आहोत. परंतु आत्ता जन्म आणि मृत्यू या काळामध्ये प्रियानो निराशा आणि आजारपण घेऊन जर आपण बसलो तर प्रभू कदाचित आपल्याला भेटून आनंदी होणार नाही. पण आनंदी त्यावेळेला होईल की जी सहभागिता आपल्याला मिळाली त्यामध्ये प्रियानो आपण आनंद व्यक्त करावा, प्रभूचा आनंद. आणि म्हणून ते लोक काय करत होते, ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करत हर्षाने आणि सालस मनाने ते जेवत होते. काय गरज पडली होती लूकला हे सगळं डिटेल्स लिहिण्याची? तो डिटेल लिहितोय ते सगळं कारण त्याला दाखवायचं होतं की हो, येत्या दिवसांमध्ये जी नवीन पिढी आहे त्यांना सुद्धा तो हर्ष व्हायला पाहिजे. आज प्रियानो नवीन कपड्यांमध्ये, नवीन वस्तूंमध्ये नाताळाचा आनंद साजरा नाही करायचा. कधी आपल्याला वाटतं नाही का, नवीन गोष्ट, नवीन कपडे, फराळ, पाहुणे, हे सगळं प्रियानो एक वेळ असतो, संपून जातं आणि त्याच्याबरोबर आपला आनंद संपायला नको. पण हा आनंद इथून पुढं प्रियानो सारखा वाढत जायला पाहिजे. त्या प्रारंभीच्या मंडळीच्या लोकांना तो आनंद वाढत गेला होता प्रियानो. आणि म्हणून ज्यांच्याकडे काही नव्हतं त्यांना प्रियानो ते देत होते.
त्यांनी कधी मोबदला म्हणून मागितला नाही प्रियांनो, पण त्यांनी देऊन टाकलेलं आहे. ज्याला पाहिजे त्यांनी घेऊन जा. स्वतःचं म्हणून काही म्हणत नव्हते. कालांतराने प्रियांनो ती भावना तशी आलेली आहे. आणि मी, माझं, आमचं हे शब्द प्रियांनो मंडळीमध्ये त्यावेळेला ऐकायला मिळत नव्हते. आज मंडळांमध्ये तशा गोष्टी ऐकायला मिळतात. त्याच्यामध्ये प्रियांनो आपल्याला आनंद मिळेल कदाचित, पण तो क्षणभंगूर असेल. पण प्रभूचा जो आनंद आहे तो कायमस्वरूपी राहणार आहे. तो प्रियांनो इतरांना देण्यासाठी आहे, घेण्यासाठी नाही. प्रारंभी मंडळी जी आहे त्यांचा आनंद मिळवण्यामध्ये नव्हतं. आज बाकीच्या मंडळांमध्ये प्रियांनो ज्यावेळेला मी ऐकतो तर त्यावेळेला प्रियांनो दिसतं की मंडळ्या आम्हाला काय मिळेल आणि आम्हाला काय मिळेल हे त्यांना समजताच आनंद होतो. पण प्रारंभी मंडळीमध्ये आम्हाला काय देता येईल याच्यामध्ये त्यांना आनंद जास्त वाटत होता. आणि म्हणून तिथं लूकने स्पष्टरीतीने लिहिलेलं आहे, ते हर्षाने आणि सालसमनाने जेवत होते. ते हर्षाने आणि सालसमनाने देण्यामध्ये त्यांना आनंद जास्त होता, घेण्यामध्ये नाही. आपण काय देतो प्रियांनो प्रभूला? प्रभू आपलं जीवन तर मागतच आहे, पण प्रियांनो बरेच लोक देतील सुद्धा. पण जसं प्रेषितांच्याच पुस्तकामध्ये आपण उभयता पाहिलं प्रियांनो की त्यांनीसुद्धा प्रभूसाठी दिलं, पण त्यांनी ते हर्षाने दिलं नाही. आणि जे काही त्यांनी दिलं त्यातूनही त्यांनी म्हणजे जे विकलं त्यातून त्यांनी बाजूला काढून ठेवलं आणि मग उरलेलं त्यांनी दिलं. आणि काय झालं त्यांचं? आनंद कसा झाला? आनंद झाला का? कसा होता तो आनंद? थोड्या क्षणासाठी तो आनंद होता. कोण होते ते दोघं? उभयता काय नाव होतं? हां, हनन्या आणि सफीरा. काय असेल, किती आनंद झाला असेल. त्यांनी जमीन विकली. बाकीचे लोक विकतात, आपणही विकून टाकू. कदाचित असं पण घडलं असेल. मी ज्या वेळेला ते वाचतो ना मला नेहमी असं वाटतं कदाचित असं झालं असेल की लोक विकत आहेत. कशासाठी लोक विकत आहेत? कशासाठी जमीन विकत आहेत? तर जे गरीब आहेत, जी समोर देवाचे सेवक आहेत, त्यांच्या हातात जास्त पैसे जावेत आणि म्हणून लोक विकत होते. पण विकत घेणारे सुद्धा कदाचित चढ्या भावाने देत असतील. घेणारेच लोकसुद्धा ते ख्रिस्ती पण असू शकतात, पण ते मुद्दामून जास्त भाव देत असतील. कशासाठी? अरे लोक विकतायत म्हणून ते काय कमी पैशामध्ये घेत नसतील. अरे हा पैसा हा देवाच्याच कार्यासाठी वापरला जाणार आहे म्हणून कदाचित चढ्या भावाने सुद्धा लोकांनी जमीन विकत घेतली असेल. इतिहासामध्ये आजपर्यंत कधी घडलं नसेल असं. आणि म्हणून या हनन्या सफीरांनी सुद्धा काय केलं? संधी वारली. चला जास्त भाव मिळतोय ना तर विकून टाकू आपली सुद्धा. सांगता येईल की आम्ही सुद्धा देवाच्या सेवेमध्ये काहीतरी आमचा भाग दिला म्हणून. पण त्यांनी ती विकल्यानंतर त्यातले काही पैसे बाजूला काढून घेतले. आणि ते प्रेषितांच्या लक्षात आलं, पेत्राच्या लक्षात आलं. देवाच्या आत्म्याला फसू शकत नाही कोणी. कदाचित माणसाला कळत नाही असं काही लोकांना वाटतं. देवाच्या सेवकाला कळत नाही. तो परस्पर काहीतरी व्यवहार करतो, कोणाबरोबर तरी त्या ठिकाणी साठोलोट करून घेतो. पण देवाला सगळं माहीत असतं. पेत्राला कुठून कळालं? पेत्राने फक्त विचारलं त्या ठिकाणी, एवढ्यालाच तू जमीन विकली का? तो हो म्हणाला. लबाडी केली तो म्हणाला. आनंद त्याला प्रियांनो झाला असेल, किती पैसे मिळाले आपल्याला. पण तो आनंद थोडा वेळसाठी होता. हनन्यासाठी थोडा वेळसाठी होता, सफेरेसाठी थोडा वेळ होता. त्याला जाऊन ताबडतोब प्रियांनो गाडण्यात आलेला आहे. आणि नंतर त्याची बायको पण तिथं आली. तिला सुद्धा तोच प्रश्न विचारला, पण तिने सुद्धा
आदमाने फळ खाल्लं आणि तिने खाल्लं, तसंच झालं इथं सुद्धा. दोघांनाही तीच गोष्ट झाली. आनंद क्षणभंगूर राहिला प्रियानो, तो टिकला नाही. आणि तो आनंद त्यांना त्या आनंदाचा उपभोग सुद्धा घेता आला नाही प्रियानो. जे काही त्यांना मिळालं त्याचा उपभोग सुद्धा घेता आला नाही. आणि पार प्रियानो आपल्या प्राणांना ते मुकले. देवबाप असल्या आनंदाला प्रियानो आपल्याला देणार नाही. तो मोठा आनंद आहे प्रियानो. आणि म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं, ख्रिस्ताचा जो आनंद आहे तो त्याच्या जन्मापासून सुरू होतो, तो त्याच्या मृत्यूपर्यंत येतो आणि पुनरुत्थानापर्यंत प्रियानो तो जातो. ती प्रियानो परिपूर्णता म्हणून ते परिपूर्णतेचा आनंद आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. फक्त नाताळाचा आनंद आणि कुठंतरी पुनरुत्थानाचा आनंद उपयोग नाही आहे. मृत्यूमध्ये सुद्धा प्रियानो आनंद आहे. तो फक्त ख्रिस्ताचाच नाही तर आपल्या प्रियजनांचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा आनंद करायला पाहिजे, जर तो प्रभूमध्ये असेल तर. मी मुद्दामून हा मुद्दा शेवटी ठेवला प्रियानो. आपण आनंद आपल्या अंतःकरणाला जे चांगलं वाटतं त्याच्याबद्दल आपण आनंद व्यक्त करत असतो, पण दुःखामध्ये सुद्धा प्रियानो आनंद हा ख्रिस्ताच्याच मृत्यूबद्दल नाही, परंतु आपल्या प्रियजनांच्या मृत्यूबद्दल सुद्धा आनंद करायला पाहिजे, जर तो प्रभूमध्ये असेल तर. तो प्रभूमध्ये नसेल तर होय, वाईट वाटून घ्या, पण नंतर रडून काय उपयोग नाही आहे त्या माणसासाठी. आज तो जिवंत आहे तोपर्यंत त्याचं तारण साधून घेण्यासाठी झटून प्रयत्न केला. आज रडून त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करा की त्याचं तारण व्हावं म्हणून. आज रडा, पण उद्या तो जर मेला तर त्यानंतर रडून काही उपयोग नाही. प्रभूला तो भेटला आणि मग मृत्यू जर झाला त्याचा आनंद करायला पाहिजे. ही ख्रिस्ती लोकांची ओळख समाजामध्ये राहायला पाहिजे. आज ख्रिस्ती लोकांची ओळख वधस्तंभ आणि घराच्या बाहेर प्रियानो स्टार आणि चांगले कपडे, गळ्यामध्ये क्रॉस, पार्ट्या, याच्यावरून ओळख नकोय. मृत्यू बाकीच्या लोकांना पण येतो, पण कुठलाही समाज आणि कुठलाही धर्म मृत्यूमध्ये कोणी आनंद करत नाही. एक समाज आहे की त्यांच्या प्रेतक्रियेमध्ये ते वाजवत गाजवत नेतात प्रेतक्रिया, पण तो खरोखरचा आनंद नसतो ते वाजवत गाजवत जाणं. त्या आतमध्ये मागच्या बाजूला सगळे रडतच असतात. पण एक ख्रिस्ती लोक आपण असे आहोत की आनंद प्रियानो मृत्यूमध्ये सुद्धा व्हायला पाहिजे. गोव्यासारख्या ठिकाणी मी बघितलं प्रियानो की तिथं त्या व्यक्तीलाच त्या ठिकाणी प्रियानो जो मरण पावलेला आहे, शवपेटीमध्ये ठेवतानाच त्याला फार सुंदर रीतीने सजवतात असं नाही, पण त्याची प्रेतक्रिया घेऊन जाणारे जे लोक असतात किंवा प्रेतक्रियेमध्ये भाग घेणारे लोकसुद्धा सुटाबुटात चांगले असतात. प्रेतक्रियेमध्ये सुद्धा अगदी त्याचे घरातले लोकसुद्धा व्यवस्थित चांगलं प्रियानो ड्रेसअप करून प्रेतक्रियाला चाललेले असतात. तो भाग दुसरा की त्यांच्याकडं प्रथा म्हणून झालेला आहे, पण कुठंतरी एक आनंद त्या ठिकाणी ते दाखवत आहेत. होय, त्यांच्यामध्ये सुद्धा दुःख असेल, रडत असतील ते, पण प्रियानो आपली साक्ष मृत्यूमध्ये सुद्धा आनंद. जगातल्या गोष्टी मिळाल्या म्हणूनच आनंद नाही. मिळवा ना मिळो आम्हा अन्न पाणी, पुढं काय मग्न आम्ही देवाच्या चरणी. आज माझ्याकडे ते गाणं नव्हतं प्रियानो टाईप केलेलं, पण मला वाटतं आपण ते गाणं सर्वजण उभे राहून गाऊया. कोणतं गाणं? हा, हर्ष वाटतो. काय कडवं आहे त्याचं? आनंद आहे. कसला कडवं आहे ते? आज प्रयत्न करू आपण. हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो. कोणाकडे? नक्की का अजून कोणाकडे पाहत राहतो?
मोबाईलकडे पाहत राहतो, टी व्हीकडे पाहत राहतो, पैशाकडे बँक बुककडे पाहत राहतो, नवीन कपड्यांकडे पाहत राहतो. हर्ष वाटतो माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. पुढं काय? येशू तारितो हो मला. नक्की का? येशूच तारतो ना. काही झालं की कोणाकडे जातो? येशूकडे जातो. गाणं म्हणायला हो पाळक साहेब ते येशू तारितो. जातो कोणाकडे? लगेच फोन करू, हे बाबा असं झालं आणि तसं झालं. हां, कधी फोन करेल असं झालेलं आहे त्या माणसाला. येशू तारतो का? येशू तारेतो मला, येशू तारेतो यामुळेच माझं जीव होतो का? पण बहु आनंदतो प्रेम दावितो हो येशू प्रेम दावितो. प्रेमानेच लहान थोरा तो बोलावितो. प्रिय वाटतो हो येशू प्रिय वाटतो. माझे तन मन अर्पितो. काय काढलं? हे कसं काय? तन देईल मन देईल, मेल्यानंतर देशीलच रे बाबा. तुझं तन आणि धन मन कोण ठेवणार आहे? ते तर जाणारच आहे तुझ्यापासून. पण आज तू जिवंत असताना तुझं धन सुद्धा तू द्यायला पाहिजे. गाणं म्हणायला सोपं आहे नाही का? पण कृतीमध्ये आणलं तर आनंद आहे प्रियानो. कृतीमध्ये आणणं गरजेचं आहे. त्यावेळेला प्रभूला आपल्याकडे बघून मग आनंद होणार आहे प्रियानो. आपलं तसं वर्तणूक बघून प्रभूला आनंद होणार आहे. आणि मग तो शेवटी म्हणणार आहे नाही का स्वर्गामध्ये, भले आणि विश्वासू दासा स्वागत आहे तुझं. या प्रियानो आपण प्रार्थना करूया. त्यानंतर आपण हे गीत मालतीबाई केसकर यांनी लिहिलेलं आहे, हर्ष वाटतो, ते गीत गाण्यासाठी आपण उभे राहूया. मला वाटतं आधी आपण गीत गाऊया आणि गीत होत असताना आपलं अर्पण प्रभूला आपण सादर करूया आणि मग त्यानंतर प्रियानो आपण प्रार्थना करूया. आपल्यामध्ये रेव्हरंड विक्रांत लोंढे आज आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर दुसरे पण काही सेवक आहेत. त्यांचंसुद्धा स्वागत आहे. देवाची स्तुती असो. आज आपल्यामध्ये ब्रदर पास्टर विजय कर्डकसुद्धा आलेले आहेत. देवाची स्तुती असो. आपण उभे राहूया आणि प्रियानो हे गीत गाण्याचा प्रयत्न करू. आपण आपल्या समोर गाणं नाही आहे, परंतु जर मोबाईलमध्ये प्रियानो तुमच्या असेल उपास्य संगीत तर 283 नंबरचं गीत आहे आणि मला वाटतं सगळ्यांना गाणं येतच आहे. गाणं आपण गाऊया. गीत गात असताना आपलं अर्पण देऊ आणि त्यानंतर पास्टर विजय कर्डक आपल्यासाठी प्रार्थना करतील. हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो, हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. येशू तारितो हो मला, येशू तारितो, येशू तारितो हो मला, येशू तारितो. यामुळेच माझा जीव बहु आनंदतो. यामुळेच माझा जीव बहु आनंदतो. प्रेम दावितो हो येशू प्रेम दावितो. प्रेम दावितो हो येशू प्रेम दावितो. प्रेम
प्रेमनेच लहान थोरा तो बोलावितो. प्रेमनेच लहान थोरा तो बोलावितो. प्रिय वाटतो, प्रिय वाटतो हो येशू, प्रिय वाटतो, प्रिय वाटतो, प्रिय वाटतो. माझे तन मन धन त्यास अर्पितो. माझे तन मन धन त्यास अर्पितो. हर्ष वाटतो, हर्ष वाटतो बहुत, हर्ष वाटतो, हर्ष वाटतो बहुत, हर्ष वाटतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. पास्टर विजय कर्डक प्रार्थना करतील जे अर्पण आहे त्यासाठी, आणि त्याच रीतीने अजून 2 गोष्टी आहेत ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांच्यासाठी, वाढदिवसांसाठी आणि आपला वरचा जो कार्यक्रम आहे त्यासाठी देखील, फूड फेस्टसाठी देखील. अर्पण, वाढदिवस आणि फूड फेस्ट. आपण प्रार्थना करू. सुन आभार आणि उपकार मानतो, तुझी स्तुती करतो दे बापा. सुंदरशी सहभागिता प्रभू तुझ्या कृपेने बापा लाभू दिलीस, आणि दे बापा आजच्या या सहभागितेद्वारे माझा विश्वास आहे बापा की खरोखर प्रभू तू आम्हा सर्वांना आशीर्वादित केला आहेस. पवित्र दे बापा, विशेषतः तुझ्या प्रिय लेकरांनी तुझ्या भांडारामध्ये जे अर्पण आणलेले दे बापा, हे अर्पण आशीर्वादित कर. आणि पवित्र दे बापा, विनंती करतो तुझा दास की परमेश्वर देवा तुझ्या प्रिय लेकरांना तुझ्या स्वर्गीय भांडारातून त्यांच्या सर्व गरजा भागवल्या जाऊ दे. आणि परमेश्वर दे बापा, त्यांच्या अजून तू परमेश्वर दे बापा सर्व प्रकारे उन्नती कर अशी तुला विनंती करतो. आज पवित्र बापा ज्या प्रियजनांचे वाढदिवस आहेत माझ्या दे बापा, विनंती करतो परमेश्वर दे बापा, परमेश्वराचं भय आयुष्य वाढवतं असं तुझं वचन सांगतं दे बापा. त्या प्रियजनांमध्ये बापा अगदी तुझा अजून भय निर्माण कर परमेश्वर दे बापा. तू त्यांना दीर्घ आयुष्य देऊन आशीर्वादित कर, आणि परमेश्वरा तुझ्या भयात कृपेत ज्ञानात दे बापा तू त्यांना चालीव अशी आम्ही तुला नम्रतेची विनंती करतो. आणि या नवीन वर्षामध्ये बापा जसं त्यांनी पदार्पण केलेलं असताना परमेश्वरा प्रभू परमेश्वरा तू त्यांच्याबरोबर राहा, आणि दे बापा तू त्यांना मार्गदर्शन कर. विनंती करतो पवित्र दे बापा, जो फूड फेस्टचा कार्यक्रम आहे माझ्या दे बापा, आज प्रिय मंडळीने जो दे बापा त्या ठिकाणी आयोजित केला आहे, ज्यांनी बापा या ठिकाणी बापा सहभाग परमेश्वर बाप्पा घेतलेला आहे, त्या सर्वांना कृपा पुरव माझ्या दे बाप्पा. त्यांना तू आशीर्वाद दे, आणि जे सर्व बाप्पा या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये मंडळीतील आणि इतरही प्रियजन बाप्पा सहभागी होणार असतील बाप्पा, त्यांना देखील विशेष तू आशीर्वाद कर दे बाप्पा. आणि त्याद्वारे माझ्या बाप्पा तुझ्या पवित्र नावाचं गौरव तू करून घे अशी आम्ही तुला विनंती करतो बाप्पा. पुन्हा एकदा आम्ही सर्वजण बाप्पा तुझ्या पवित्र हातामध्ये आमचं बाप्पा समर्पण करतो बाप्पा. तुझं वचन बाप्पा आम्हाला स्मरणात राहू दे, आणि त्यानुसार चालण्याकरता सहाय्य कर. सर्व आदर मान सन्मान गौरव दे बाप्पा तुला देत आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने ही प्रार्थना मागतो, म्हणून स्वर्गातील पित्या तू ऐक. आमेन. थँक्यू. प्रभूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजचे भाकर जमा असते, आणि जसे आमच्या ऋणी आश्रम सोडले तसे तू आमच्या ऋणी आम्हाला सोड, आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास पटपास, कारण की राज्य सामर्थ्य. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढे सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांवर असो.